ईडीकडे जायचो नाही तर सीबीआयकडे हे प्रकरण द्या असं सांगायचो, तेव्हा मुद्दामून खरं तर हे सांगणं पण चुकीचं आहे सरकारचं, नाही तर त्या विभागाचं. AIBचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही तपास करू शकत नाही, कारण AIBचा रिपोर्ट हा टेक्निकल रिपोर्ट आहे. विमान कसं पडलं, का झालं, काय झालं. क्रिमिनल अँगल जे आहे की म्हणजे कोण कोण असू शकतं, त्या कंपनीच्या मालकांचे कोणाकोणाबरोबर संबंध आहेत, आणि मग अजितदादांचं जे काही विमान आहे ते दुःख असताना सुद्धा का उडून दिलं, तर हे सगळं झालं क्रिमिनल. तर FIR आम्ही जो FIRची जी मांग करत आहोत ते क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनसाठी. त्यामुळे AIBचा रिपोर्ट जो 3-4 वर्षाला येणार आहे तो जो एका वर्षात म्हणजे अजितदादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या आधी येत असेल, तर काही प्रमाणात आपण जे मुद्दे मांडले तुमच्या मीडियाच्या मदतीने त्याला यश आल्यासारखं आपल्याला म्हणावं लागेल की 3-4 वर्ष न थांबता एका वर्षातच तो तिथे रिपोर्ट होतोय. पण तो रिपोर्ट येत नाही म्हणून तुम्ही जर कारवाई करत नसताल, FIR करत नसताल, CBIकडे देत नसताल, CIDवर काम करत नसेल, ते सुद्धा अन्यायकारक आहे. त्यामुळे काल मी सुद्धा प्रत्युत्तर त्या ठिकाणी देत असताना सरकारला विनंती केली की FIR तुम्ही करा, कारण का आम्हाला क्रिमिनल अँगल आहे. आम्हाला शंका आहे याच्यामध्ये काहीतरी क्रिमिनल झालं असेल, नाही तर अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल काहीतरी कॉन्स्पिरसी असेल, कुणीतरी मुद्दामून हा ॲक्सिडेंट घडून आणला असावा, आणि ते शोधण्यासाठी FIR नाही तर CID नाही तर CBIकडनं ती एन्क्वायरी करणं महत्त्वाचं आहे. विमान टेक्निकल गोष्टी AIB करते, त्यामुळे दोन्ही तपास एका वेळेस जर तिथं होणार असतील तरच अजितदादांना न्याय आपण देऊ शकतो. पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही सकारात्मक उत्तर आलेलं आम्हाला जाणवलं नाही. त्यामुळे जेव्हा अजितदादांना येत्या 28 तारखेला 6 महिने होतील त्यावेळेस एक खूप महत्त्वाचं आणि VSR कंपनीबद्दल आणि त्यांचे जे काही संबंध काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांबरोबर कसे आहेत आणि इतर काही गोष्टींवर एक फार महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स मी मुंबईमध्ये 28 तारखेला तिथं घेणार आहे. कुठं कसं महानगरपालिकेवर ना काय झालंय की आता विविध विभागाच्या जर तुम्ही टेंडर प्रक्रियेचा अभ्यास केला त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही लोकांना फेवर करण्यासाठी तिथं कंडिशन्स टाकल्या जातात आणि त्यामुळे ठराविकच लोक त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही तर त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. अशा बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना घडल्यात की कुणी जर टेंडर भरलं तर त्या लोकांना तिथं सांगण्यात येतं की तू टेंडर काढून टाक. त्याच्याचबरोबर आपण या महाराष्ट्रामध्ये जर अभ्यास केला तर मोठे मोठे टेंडर जे आजपर्यंत दिले गेलेत त्याच्यामध्ये बहुतांश कंपन्या या आंध्र प्रदेशच्या आहेत नाही तर गुजरातच्या आहेत. तुम्ही जलजीवन मिशनमध्ये जर बघितलं त्यात पाईप ज्या आहेत ज्या खराब क्वालिटीच्या दुर्दैवाने आहेत त्या बहुतांश 60 ते 70% पाईप या देशात 8 लाख कोटी रुपये फक्त या जलजीवन मिशनवर तिथं खर्च केलेत. त्यातले 4.5 लाख कोटी रुपये पाईपवर खर्च झालेत आणि या 4.5 लाख कोटीपैकी 3 लाख कोटीच्या पाईप या फक्त गुजराती कंपनीकडनं घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काय कॅगली ठपका टाकलेला आहे एक तर प्रक्रियेवर प्रोसिजरवर आणि काही फेवर काही लोकांना केले त्याच्यावर आहे. पण 3000 कोटी हा जो काही आकडा काढलेला आहे तो फक्त ठराविक टेंडरमधला काढलेला आहे. कॅग 100% ऑडिट करत नाही. कॅग ऑडिट करत असताना ठराविक केसेस टेस्ट म्हणून ते घेतात आणि त्याच्यात ते ऑडिट करतात. जर त्या टेस्ट केसेसमध्ये 3000 कोटीचा आकडा असेल आणि तुम्ही ओव्हरऑल जर केसेस घेतल्या तर हा आकडा 1 लाख कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतो. हे खरंच महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर आज आपण राजकारण या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी तिथं करतात, पण या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जो भ्रष्टाचार दुर्दैवाने त्या ठिकाणी होतोय आणि सामान्य लोकांचा पैसा जो तिथं तिजोरीमध्ये आहे त्याचा खऱ्या अर्थाने आज फक्त स्वार्थापोटी आणि भ्रष्टाचारापोटी त्याचा चिखल होताना आपण सगळ्यांनी इथं बघितलेला आहे. केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्ताराच्या चर्चा तसं बोललं जात आहे. तुमच्या पक्षामार्फत पण काही तुमच्या समावेशाची काही शक्यता आहे का आणि राज्यामध्ये पण काही कार्यक्रमाची तयारी होते आहे का असं मला वाटतंय का? कुठलाच कार्यक्रम तिथं होणार नाही. तुम्ही जर बघितलं असेल या कर्जमाफी योजनेमध्ये सुद्धा लपून
फसवून नुसतं जी.आर. तिथं काढला आणि तो तिथं पास करण्यात येणार होता. आम्ही संघर्ष केला, आम्ही रस्त्यावर उतरलो. त्यामुळे सरकारचा करेक्ट कार्यक्रम हा शेतकऱ्यांनी तिथं केला आणि जे काही सरकार काही गोष्टी लपवत होतं, फसवत होतं, ते आम्ही शेतकऱ्याला फसवून दिलं नाही. म्हणजे शेतकऱ्याला जे फसवण्याचं काम या सरकारकडनं होणार होतं, आम्ही ते थांबवलं. त्यामुळे करेक्ट कार्यक्रम याच्या पुढे जर करायचा असेल तर आम्हीच या सरकारचा विविध विषयांवर तिथं करणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून आमच्या पक्षाबद्दल तुम्ही विचारलं तर आमच्या पक्षातले आमदार आणि खासदार हे कुणीही एनडीएमध्ये सामील होणार नाही, नाहीतर काँग्रेसमध्ये सुद्धा आमचा पक्ष हा विलीन होणार नाही, हे आमच्या नेत्यांनी सांगितलं आणि आम्ही वारंवार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगत आहोत. तर संजय राऊतांनी दावा केला की देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचे सूत्र जे आहे की बावनकुळे यांच्याकडे जातील, एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा ही मुख्यमंत्री पदाची धुरा जाणार आहे, महाराष्ट्राचा जो हित सांभाळणार आहे अशा व्यक्तीकडे ही खरं तर धुरा जी आहे ती गेली पाहिजे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते संजय राऊत. संजय राऊत साहेबांना सांगायचं असावं की समजा वरिष्ठ भाजपच्या देशातल्या प्रमुख मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्रात आत्ताच्या सरकारमध्ये, कारण 29 नंतर त्यांचं सरकार येणारच नाही, आत्ताच्या सरकारमध्ये तिथं फायनान्स मिनिस्ट्री नाही तर कुठली तरी महत्त्वाचं पद तिथं दिलं म्हणजे अपग्रेड करून, तर मग महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेबांना तिथं संधी दिली जात असेल तर मग त्यांनी कदाचित त्याचं अप्रत्यक्षपणे स्वागत केलं असावं. बावनकुळे साहेब चांगले नेते आहेत, पण फक्त बावनकुळे साहेबच रेसमध्ये आहेत असं समजून चालणार नाही. एक भाजपचेच खासदार आहेत, त्यांची सुद्धा चर्चा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत आज, त्यांना सुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाची सुद्धा मिळू शकते जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं केंद्रात पाठवण्यात आलं. पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि दिल्लीत सुद्धा. जे नेते आहेत भाजपचे प्रमुख नेते हे त्यांना बळ देताना आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब विरुद्ध भाजपचे काही प्रमुख नेते ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतलं जातं, याच्यामध्ये एक वेगळा सुप्त संघर्ष हा तिथं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. पण हे जो काही संघर्ष चाललाय तो सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर आहे आणि ताकदीच्या जोरावर आहे आणि गुंडाशाहीच्या जोरावर आहे. त्यामुळे हे जे काय तमाशा आज सुरू आहे तो फक्त 29 पर्यंत तमाशा तिथं बघायला मिळेल. हा संघर्ष 29 पर्यंत तिथं बघायला मिळेल आणि 29 नंतर न केंद्रात न राज्यात भाजप नाही तर महायुतीचे सरकार येणार. त्यानंतर सरकार हे आमच्या विचाराचेच येईल. त्यामुळे जे काय होईल तमाशा हा 29 पर्यंतच आपण सगळेजण बघत राहू. नाही, याच्याबद्दल आम्ही सुद्धा भूमिका मांडणार आहोत. एक तर कॉन्ट्रॅक्टर हा जबाबदार आहे. जे आम्हाला कळालं की 20 मीटरपर्यंतच ती हाईट ठेवायची होती त्या कचरा डेपोची, पण या कॉन्ट्रॅक्टरने 30 मीटरपेक्षा जास्त तिथं कचरा भरला आणि त्याच्याचबरोबर ही बिल्डिंग बांधण्याच्या बाबतीत सुद्धा ज्या परमिशन होत्या त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही गोष्टी तिथं बांधण्यात आल्या होत्या. हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कोणाचा माणूस आहे, त्या कचऱ्याच्या प्रकल्पामध्ये सुद्धा केवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. जे काही नॉर्म्स असतात, परवानग्या असतात, त्याला त्याच्यामध्ये डावलण्यात आलं होतं. आणि मग ह्याच्यामध्ये कोण अधिकारी जबाबदार आहे, कोण नेता जबाबदार आहे, हे सगळं आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये काढणार आहोत. पण दुर्दैव असं तुम्हाला माहीत असेल की काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एक वसाहत अशी होती ज्याच्यात गरिबाची घरं होती, गरिबाच्या छोट्या छोट्या कंपन्या होत्या, फॅक्टऱ्या होत्या. ते साफ करण्यासाठी एका रात्रीत तिथं 50पेक्षा जास्त JCB नाही तर मोठ्या मशीन पोकळान आणले होते. मग गरिबावर अन्याय करण्यासाठी, ती जमीन हडपण्यासाठी, त्यातून आर्थिक फायदा करण्यासाठी एका रात्रीत तुम्ही 50 मशीन जर टाकत असाल आणि दुसऱ्या बाजूला 8 लोक त्या कचऱ्याच्या खाली अडकलेले असताना सुद्धा तुम्ही 4-5 मशीनच तिथे लावत असाल तर याच्यावरनं जाणून येतं की तिथे त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुद्दामून विलंब केला जातोय, ताकद लावली जात नाही. यात प्रशासन जबाबदार आहे, एक नेता जबाबदार आहे. त्यामुळे हा जो दुजाभाव केला जातो, एखादी जमीन साफ करायला 50 मशीन
आणि गरिबाचा जीव वाचवण्यासाठी तिथं कुठंच मशीन नाही तर ताकद लावली जात नाही. अक्षरशः अशी चर्चा आहे की 8 लोकांची जी बॉडी खाली अडकलेली आहे ती दुर्दैवाने कुजायला सुरू झालेली आहे. जर ते वारले असतील तर, आणि त्यांचं अशी संभावना आहे की त्याच्यातलं कोणीही जिवंत नसेल. आणि याच्यात मग कोण कोण जबाबदार आहे, त्यांना मात्र त्या ठिकाणी कमिशनरांपासून जे इतर सर्व लोक आहेत, नेते आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. नाही, महेश लांडगेंबद्दलच त्या ठिकाणी मी बोलतोय. महेश लांडगेच त्या बाबतीत लक्ष देऊन असतात. तिथं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं असेल ते महेश लांडगेंना सांगितल्याशिवाय तिथं दिलं जात नाही. हा कॉन्ट्रॅक्टर पण कोणाचा आहे, कोणामुळे तिथं परवानग्या दिल्या गेल्या, कोणामुळे तिथं कंप्लायन्समध्ये चुका झाल्या, हे जर आपण बघायला गेलो तर त्यांचं नाव प्रामुख्याने येतं. आणि महेश लांडगेंना कोणाचा वरदास्त आहे तर भाजपच्या प्रमुख या राज्यातल्या नेत्यांचा वरदास्त आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला हेच म्हणायचं की तिथं अधिकारी एक चांगला आणल्यानंतर जर आपल्याला हे जाणवत असेल तर एवढी मोठी भेसळ होत होती, कारवाई तिथं केल्या जात असतील. त्यामुळे एकतर मी अधिकारी मुंडे साहेबांचं तिथं आभार व्यक्त करतो. आणि 25% दूध कमी झालं तर शहरी भागामध्ये, शहरी भागामध्ये जे सर्व लोक आणि मजूर जे बाहेरच्या दुधावर अवलंबून होते ते दूध घेत होते का शॅम्पू आणि केमिकल तिथं पीत होते, हे आता क्लिअर कट तिथं झालेलं. 25% जर दूध कमी होत असेल तर 25% दूध जे या महाराष्ट्रातल्या सामान्य लोक, लहान मुलं, प्रेग्नेंट महिला अशा पद्धतीने जे घेत होते ते केमिकलच पित होते. आणि कॅन्सरचं प्रमाण जे वाढत गेलेलं आहे त्याचं प्रमुख कारण हे असू शकतं. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की आंबेगावमध्ये जे लोक तिथं सापडलेत त्यांचे जरा अभ्यास तिथं करावा. थोड्या वेळाने मी एक गोष्ट ट्विट करणार आहे. काही लोक उत्तर प्रदेशमधून सुद्धा या बाबतीतलं केमिकल आणत होते, वे प्रोटीनच्या नावावर केमिकल आणले जात होते. आणि मग हे जे दूध गोळा केलं जात होतं ते आजपर्यंत कुठल्या कंपनीला जात होतं याचा सुद्धा अभ्यास करा. मग त्या कंपनीकडे जर सर्व टेक्नॉलॉजी होत्या क्वालिटी बघण्याच्या, तर मग हे केमिकल दूध त्या कंपनीमध्ये जात असताना सुद्धा त्या कंपनीला ते रिजेक्ट न करता ते का स्वीकारलं, हाही प्रश्न त्या कंपनीला विचारला पाहिजे. त्यामुळे ही कंपनी कुठली, कोणाची, कोणाचा वरदास्त, आणि फक्त एकच कंपनी नाही तर ह्या दूध प्रोसेस करणाऱ्या, चीज बनवणाऱ्या आणि इतरही गोष्टी करणाऱ्या ज्या कुठल्या कंपन्या या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचं सुद्धा ऑडिट हे झालं पाहिजे असं आम्ही अधिकारी मुंडे साहेबांना तिथं सांगणार आहोत. त्यामुळे मी एकतर विभागाचं म्हणजे मुंडे साहेबांचं तिथं आभार व्यक्त करतो अधिकाऱ्यांचं की तुम्ही खूप चांगली कारवाई तिथं केली आहे. आधी का होत नव्हत्या याचाही अभ्यास तिथं आपण केला पाहिजे. नाही, एक तुम्ही समजून घ्या की सगळ्याच दूध कंपन्यांनी खराब क्वालिटीचं दूध घेतलं असं नाही. काही चांगल्या कंपन्या आहेत, काही चांगल्या कोऑपरेटिव्ह आहेत, त्या क्वालिटीच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे सगळीकडे ज्या गोष्टी घडल्यात असं नाही, पण जिथं जिथं घडल्यात, आता समजा मी आंबेगावचं उदाहरण तुम्हाला देतो. तिथलं दूध जे घेतलं जात होतं ते काय तसंच रस्त्यावर ओतलं जात नव्हतं, ते कुठल्या तरी कंपनीला जात होतं. मग त्या कंपन्या कुठल्या, त्यात काही प्रायव्हेट असू शकतात, काही कोऑपरेटिव्ह असू शकतात. त्यामुळे मग याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. फक्त भेसळीचं दूध येत होतं हे शोधणं एक झालं, पण भेसळीचं दूध घेत कोण होतं? कारण का जर शेतकऱ्याचं दूध हे 35 रुपयाला होतं तर भेसळ केलेलं केमिकल दूध हे 20 रुपयालाच मिळत होतं. मग कुठं ना कुठंतरी त्याच्यामध्ये त्या कंपनीचा सुद्धा फायदा होता आणि मग त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान झालं. कारण 25% दूध खोटं केमिकलचं येत होतं, त्यामुळे शेतकऱ्याला दूध जास्त आल्यामुळे कमी भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत होतं. आणि दुसरं ग्राहकाचं आरोग्याचं आजपर्यंत इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, ते सुद्धा कुठे ना कुठेतरी आता आरोग्याचं नुकसान भरून काढता येणार नाही. पण ज्या कंपनीने या अशा ग्राहकांवर अन्याय केला आहे
कॅन्सर येण्याचं सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये आपल्याला भीती वाटू शकते. त्यामुळे या कंपन्यांना सोडून चालणार नाही. त्यामुळे ज्या ज्या कंपनीने हे दूध घेतलं त्याचा नक्कीच अभ्यास झाला पाहिजे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. दादा, काल विधानसभेमध्ये भास्कर जाधव आणि उरणचे आमदार महेश बालदी आहेत त्यांच्यामध्ये जुंपेली पाहायला मिळाली. विशेषतः व्यक्तिगत शेरेबाजी आणि ठिकाणी पाहायला मिळाली. हे बाबती हे डबरेल अशा प्रकारची टीका करताना आणि तुमच्यावरती पण सांगलीचे काही आमदार वैयक्तिक टीका करत होते. काय आहे की आमच्यावर टीका केल्याशिवाय दुर्दैवाने बातम्याच होत नाहीत अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे छोटे मोठे वरून त्यांच्या मोठ्या नेत्यांनी आधी त्यांना सांगितल्याशिवाय टीका न करणारे जे काही लोक आहेत ते बोलत राहतात. त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो. पण अधिवेशनामध्ये नाही तर कुठेही राजकारणात खालच्या लेवलला जाऊन टीका करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. त्यामुळे सगळ्यांनीच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आणि विरोधकांनी सुद्धा बोलत असताना कुठंतरी एक पथ्य पाळलं पाहिजे की आपण काय लेवलला जायचं आणि काय लेवलला नाही जायचं. म्हणजे हे सगळ्यांनाच लागू होतं, मोठ्या नेत्यांना सुद्धा आणि लहान कार्यकर्त्यांना सुद्धा. थँक्यू. हिंदीवाला कोणी नाही ना? अरे हिंदी थोडक्यात बोलतो. छोटा घेतो ना मी एक छोटं बोलतो आणि मग तुम्ही एकत्र घ्या ना. किसानों के हित में हमने पवित्र भूमि पंढरपुर में जो आंदोलन किया था, उसके बाद छत्रपति संभाजी नगर में जो आंदोलन किया था और उसको जो प्रतिसाद किसानों ने, मजदूर है, किसान नेता है, अलग अलग पक्ष के नेता, उन्होंने उसको देने के कारण एक प्रेशर निर्माण हुआ. लोगों को पता चल गया ये सरकार लोगों को फंसाने वाली है. उन्होंने जो कंडीशंस डाले उसके कारण 70% किसानों के ऊपर अन्याय होने वाला था. तो जो हमने वहाँ पे लड़ा था उसको कहाँ ना कहा तो भी कल जब मुख्यमंत्री साहब ने हमने जो प्रस्ताव लाया था, अंतिम हथौड़ा प्रस्ताव, उस पर उत्तर देते वक्त उन्होंने वो मान्य करना पड़ा, हमारी मांग मान्य करनी पड़ी. और फिर वहाँ पे जो लोन वेवर उन्होंने दिया था उसमें जो कंडीशंस डाले थे 2019 की, और रेगुलर जो किसान है 25, 26, 27, जो 26-27 की जो अट थी वो दोनों अट उन्होंने निकाली है. और सभी किसानों को 2 लाख की मदद सरकार के माध्यम से लोन वेवर के मदद से वहाँ पे होगी. इसलिए कल हम ये कह सकते हैं कि किसानों की जीत हुई. किसान की एकजुट होने के कारण वहाँ पे किसानों का करीबन 40 लाख किसान का वहाँ पे फायदा हुआ. इसलिए सरकार का अभिनंदन करते हैं, मुख्यमंत्री साहब का हम अभिनंदन करते हैं. उसी के साथ जो नेता जिस व्यक्ति ने हमारे आंदोलन को वहाँ पे सपोर्ट किया, सबका हम इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से वहाँ पे आभार व्यक्त करते हैं. बहुत सारे कृषि जो है छोटी-छोटी कृषि है उनको हमको लाभ नहीं मिलता है, तो इस पर आप लोग कितनी आवाज उठाते हैं? देखो, किसानों की बात कर रहे हैं आप. 2019 की जो अट है वो निकालने के कारण और जो 2026-27 की अट निकालने के कारण अभी सरकार ने जो बोला था 55 लाख किसानों को फायदा होगा, तो ये 2 अट निकालने के कारण डेफिनेटली 55 लाख किसानों को फायदा होगा. ये अट होने के कारण या ये कंडीशन होने के कारण 70% किसानों के ऊपर अन्याय हो रहा था. लेकिन ये छोड़ के ऐसे बहुत सारे किसान हैं, जैसे कि जिस किसान ने कर्ज लिया था लेकिन उनको लोन वेवर 2017 में नहीं मिला, 2019 में नहीं मिला और अभी भी नहीं मिला. ऐसे करीबन 10-15 लाख किसान हैं. उनके बारे में भी किसानों ने, इस सरकार ने कंसिडर करना चाहिए, ऐसे हम सबकी मांग है. उसी के साथ जो फिशरमैन है उनकी भी वहाँ पे एक मांग है कि हमारा जो कर्ज
जो वहाँ पे ड्यू है उसके बारे में भी सरकार ने वहाँ पे सोचने की जरूरत है। उसके साथ जो बड़े किसान हैं जो केला लगा रहे थे या जहाँ पे अनार लगा रहे थे उनका भी कर्ज बहुत ज़्यादा बढ़ गया है। उसमें टर्म लोन बहुत बड़े तैनात पे है, इसलिए उनके लिए भी सरकार के माध्यम से योजना लानी चाहिए। इसलिए हम डेफिनेटली इस सब किसानों के प्रति सरकार के साथ वहाँ पे कोऑर्डिनेट करेंगे। एक रिपोर्ट आई है और उस रिपोर्ट में बताया जा रहा है कि लाडली बहन योजना स्कीम में लगभग 350 करोड़ रुपए निकाल लिए गए हैं विदाउट एनी वैलिड रीजन। What would you comment on that? Because this is an important scheme by the government. See, this particular important scheme which was brought by government few months before 2024 MLA elections. During that time, this government gave money in advance also, almost 2 months advance, 3 months advance. But they were in hurry to take credit for this particular scheme, and based on that scheme, they had designed their political strategy. So in 2024, this scheme definitely helped today's government to come in power. But during that time, they had designed the scheme for 2.5 crore women. Now almost 1 crore women's name have been removed. So only 1.5 crore women names are there in this particular scheme. Now, if you are removing 1 crore women name from the previous list, that means these particular names were not as per terms and condition. So when we worked out the value of this particular 1 crore women, the money which was given to them, it comes to around 24,000 crore rupees. So now you have given 24,000 crore rupees to these women, and now you are saying that these names are invalid. So now government should be held responsible for this 24,000 crore rupees. We demand the government, or we tell the government that don't recover this money from the accounts or the people who the money has been given. But now if this 24,000 crore rupees is the money which is sunk in, then definitely the minister or the government should be held responsible. And also what you said, 350 crore, basically in some cases even male representatives or members have taken advantage of this particular yojana. So that is a different case. So in that matter also, government should be held responsible and the minister should be held responsible. So that's the reason why we are asking the government, before election you gave money to 2.5 crore women, now you have reduced it to 1.5 crore. So why 1 crore has been cancelled or their names has been removed? So now who is responsible for that 20,000 crore of rupees which has been given out of the treasury, wherein that money is basically of Maharashtra people? Which you clearly mentioned in your PC earlier in Marathi. Now, my question to you is very simple. What is your party and the industry's stance on central government's approval of 100% ethanol free and the stringent regulation imposed on sugar mills like Baramati? So there are 3 different things here. If you go to Brazil, Europe or anywhere else, you get flexi fuel cars. So flexi fuel cars are designed in such a way that they can take 100% ethanol, 100% petrol, or even they can take mixed petrol, 50-50%, 20-80%, or whatever that ratio is. India till today don't have this flexi fuel cars. So now 100% ethanol use in the cars will only happen when flexi fuel cars come, and they are not coming now. It will take time. If government is pressurizing existing car owners to use 100% ethanol, that is not technically possible. Till 20% you can definitely mix petrol with ethanol with petrol. It's technically
approved. Lot of discussion has happened. Even the Mills Association have spoken to the government. But if in old cars, if you go above 20%, then the actual problem happens. So what we suggest, being a party in opposition, that 20%, if the technical research papers or a lot of technical people are saying 20% is okay, then that could be fine. But if you go above 20% in the old cars, definitely technical issues will come in the cars. सर, इस बात की बरसात में देखा गया कि बीएमसी के द्वारा कई दावे किए गए कि बरसात को लेकर उनकी तैयारी पूरी है, लेकिन आज बीएमसी के ही इमारत के भीतर एक हिस्सा रह गया, एक स्लैब रह गया। यानी जो बीएमसी दावा कर रही है कि हम लोगों को प्रोटेक्ट कर रहे हैं, वो खुद अपने ही मुख्यालय में सुरक्षित नहीं। देखो, बीएमसी में बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है, होते जा रहा है, ये आप सबको मालूम है। मॉनसून आने के पहले प्री मॉनसून की तैयारी के लिए करीब कम से कम 300-400 करोड़ रुपए हर साल वहां पे खर्चा किया जाता है। मेंटेनेंस पे किया जाता है, पॉट होल, मैन होल और जो गटर है उसका क्लीनिंग के लिए। उसी के साथ जो पेड़ गिर सकते हैं उसके ऑडिट के लिए, जो गिरने वाले उसको काटने के लिए, और उसी के साथ ऐसे कौन सी बिल्डिंग है, कौन सा एरिया है वो गिर सकता है, वहां पे प्रॉब्लम आ सकता है। अगर बीएमसी ने ये ऑडिट प्रॉपरली किया होता, खर्चा तो उनके माध्यम से हो गया, लेकिन शायद वो सिर्फ पेपर पे हुआ है, उसमें भी भ्रष्टाचार हुआ है। अगर बीएमसी को अपने ही घर में, अपने ही ऑफिस में कौन सा हिस्सा गिरने वाला है उसका ऑडिट करने का वहां पे इक्विपमेंट नहीं है, या टेक्निकल नो हाउ नहीं है, उतना टाइम नहीं है, या वो नहीं करना चाहते, या नेग्लिजेंस वो कर रहे हैं, तो फिर यही कह सकते जो घर नहीं संभाल पाते, जो ऑफिस नहीं संभाल पाते, ये बीएमसी के अधिकारी गरीबों का घर या गरीबों के इश्यूज कैसे संभाल पाएंगे। तो वहां पे एक जो कंट्रोल होना चाहिए अधिकारियों के ऊपर, वो न प्रशासन का है न शासन का है। बहुत बड़ी गड़बड़ महानगर पालिका मुंबई में है। कोई भी कंट्रोल लोगों के ऊपर न होने के कारण तकलीफ किसको हो रही है, तो कॉमन मैन को वो तकलीफ हो रही है। इसलिए जो भी आज इस बारिश के कारण हम सबको दिखा, वो इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे बहुत बड़ा करप्शन ये मुंबई महानगर पालिका में जो हुआ है, वो इस बारिश के कारण लोगों के सामने आया है और लोग इस सिलसिले में बहुत गुस्सा है। लेफ्ट साइड मुंबई पुणे एक्सप्रेस वे में मिसिंग लिंक के प्रोजेक्ट में जो दरारें सामने आई है, उसके ऊपर आपने भ्रष्टाचार का आरोप लगाया है। सर, इसके बारे में आपको क्या कहना है? देखो, इसमें नवयुगा नाम की एक कंपनी है, उसी के साथ एफकॉन नाम की एक महाराष्ट्र की कंपनी। नवयुगा कंपनी ये आंध्रा की है। नवयुगा कंपनी को महाराष्ट्र में बहुत ज्यादा इस साल नहीं, इस गवर्नमेंट में वहां पे प्रेफरेंस दिया जाता है। नवयुगा कंपनी और आंध्रा के जो मुख्यमंत्री है उनके बहुत करीबी संबंध है, ऐसे कहा जाता है। और अजीत दादा का जो एक्सीडेंट हुआ था उसमें वीएसआर कंपनी जो इन्वॉल्व है, उस कंपनी का और नवयुगा का की भी संबंध है, इसलिए वीएसआर के ऊपर कार्रवाई सरकार नहीं कर रही। अभी देखो, मिसिंग लिंक में अगर ये दो कंपनियां एफकॉन और नवयुगा वो इन्वॉल्व है, उन्होंने अगर लो क्वालिटी काम वहां पे किया है, रास्ता वहां पे क्रैक है, रास्ते में क्रैक है, उसी के साथ कुछ इंफ्रास्ट्रक्चर वहां पे गिरा है, अंदर ही पानी के गुब्बारे आप सब देख सकते हो, तो क्वालिटी का काम तो डेफिनेटली नहीं हुआ। अगर क्वालिटी का काम नहीं हुआ तो आप उस अधिकारी के ऊपर कार्रवाई करो और उसी के साथ उस कंपनी के ऊपर कार्रवाई करो। वो कार्रवाई नहीं की जा रही क्योंकि इस कंपनी के माध्यम से वहां पे बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है, ऐसे हम वहां पे कह रहे। अगर नहीं हुआ तो डेफिनेटली उसका ऑडिट करके आप देख लो, नहीं तो उस दो कंपनी के ऊपर आप कार्रवाई क्यों नहीं कर रहे हो, ये डायरेक्ट हमारा क्वेश्चन है। उसमें बदलाव किया गया, जो योजना थी किसानों के लिए उसमें बदलाव किया गया। इसमें शरद पवार जी ने अपनी जो देखा देते कि बहुत अच्छा है, उसमें किसानों को लाभ होगा। जिस तरह से पहले अटकलें लगाई जाती है कि एनडीए में शामिल हो सकते हैं, और अब ऐसे तारीफ होती है। तो देखो, तारीफ सरकार की तभी की गई जब हम सब ने मिलकर वहां पर संघर्ष किया, लोगों ने संघर्ष किया, क्योंकि वो जो कंडीशन है वो निकालना बहुत इंपॉर्टेंट था। पवार साहब ये देश के एग्रीकल्चर मिनिस्टर रहे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे, उनको मालूम है यहाँ के लोगों की अड़चन क्या हो सकती है।
तो 2019 की जो कंडीशन थी उसके कारण उनको मालूम था 30-40 लाख किसानों के ऊपर अन्याय होने वाला है, और 26-27 की जो रेगुलर किसान है उनके ऊपर जो वहां पे कंडीशन डाली तो वो निकालने के कारण 14 लाख किसानों के ऊपर अन्याय होने वाला था। इसलिए ये दो कंडीशन निकालना बहुत इंपॉर्टेंट था। तो हमने संघर्ष किया, लोगों ने संघर्ष किया, अधिवेशन में ये मुद्दा हमने प्रस्तुत किया। फिर सरकार को प्रेशर आने के बाद उन्होंने दोनों जो कंडीशन है वो निकाली। तो इसलिए पवार साहब ने किसानों का अभिनंदन किया, किसान नेताओं का अभिनंदन किया, हमारा अभिनंदन किया, सरकार का अभिनंदन किया। सरकार, पवार साहब एक स्टेट्समैन है, बहुत बड़े नेता है, वो हर एक चीज में राजनीति नहीं करते। ये संघर्ष होने के बाद सरकार को ये अट जो कंडीशनें निकालनी पड़ी तो सरकार ने वो निकाली, तो उनका भी अभिनंदन किया। सरकार को निकालने के लिए हमने वहां पे प्रेशराइज किया तो हमारा ये अभिनंदन किया। जी, आपकी पार्टी को लेकर कई दिनों से चर्चाएं चल रही हैं, एनडीए को लेकर खबरें आती हैं कि विलय होगा, कांग्रेस दावा करती है कि आप लोग कांग्रेस में शामिल हो जाएंगे। आपकी पार्टी का ऑफिशियल टेक क्या है इन स्टेटमेंट्स पर? पवार साहब ने भी, सुप्रिया ताई ने भी, शशिकांत शिंदे जी ने भी, मैंने भी, अवार साहब ने भी, और बहुत बड़े जयंत पाटिल साहब ने भी वहाँ पे स्टेटमेंट दिया है कि कोई भी चर्चा नहीं है कि हम एनडीए के साथ जाने वाले हैं। 100% हमारे जो एमएलएज है, एमपीज है, वो जहाँ पे है वहाँ पे ही रहेंगे। उसी के साथ हम न कांग्रेस के साथ विलीन होंगे, जैसे है वैसे ही हमारे पार्टी को और स्ट्रांग बना के, जिस तरीके से ये कर्ज माफी के लिए, जो लोन वेवर के लिए हमने रास्ते की लड़ाई लड़ी और जीती भी, उसी तरीके से आगे जाके लोगों के हित के लिए, महाराष्ट्र धर्म के लिए हम रास्ते की लड़ाई लड़ेंगे और जीतेंगे भी। रोहित जी, एक सवाल है। दिल्ली में अभी दिल्ली की कैबिनेट में बहुत ज़्यादा फेरबदल होने की संभावनाओं की बात हो रही है, और इसी फेरबदल में महाराष्ट्र के बहुत सारे कुछ नेताओं के नाम भी सामने आए जो कि फाइनेंशियल प्रॉब्लम देने की बात सामने आ रही है, अटकलें आ रही है। तो इसके बारे में आपको क्या जानकारी है, या फिर आप इसके बारे में क्या कहेंगे? देखो, सेंट्रल गवर्नमेंट में सबसे पावरफुल जो पद होता है वो प्राइम मिनिस्टर का होता है। उसके बाद दो बहुत महत्वपूर्ण वहाँ पे पोस्ट होती है, एक फाइनेंस मिनिस्टर, होम मिनिस्टर एंड कुछ हद तक डिफेंस मिनिस्टर। अभी जो चर्चा चल रही है वो चर्चा यही चल रही है कि महाराष्ट्र के एक बड़े भाजपा के नेता को सेंट्रल गवर्नमेंट में एक बहुत महत्वपूर्ण पद दिया जा सकता है, वो शायद फाइनेंस मिनिस्ट्री ये पद हो सकता है। और महाराष्ट्र के भाजपा के सबसे बड़ा नेता कौन है? तो देवेंद्र फडणवीस साहब है। उनको अगर बढ़ती मिलेगी, उनको अगर सेंट्रल गवर्नमेंट में बहुत इंपॉर्टेंट पद दिया जाएगा, तो फिर महाराष्ट्र का मुख्यमंत्री नेक्स्ट कौन? एकनाथ शिंदे जी बहुत स्ट्रांग है, लेकिन महाराष्ट्र की भाजपा एकनाथ शिंदे जी को मुख्यमंत्री बनने के लिए वहां पे पॉजिटिव नहीं है। उसके साथ भाजपा में से दो लोग, एक बावनकुळे साहब है, उसी के साथ एक और छोटा नेता है जिसको बहुत छोटा मंत्रालय वहां पे मिला है, उनको भी बढ़ती वहां पे मुख्यमंत्री पद के लिए मिल सकती है। इसलिए अगर यहाँ के प्रमुख नेता को, मतलब देवेंद्र फडणवीस साहब को बढ़ती मिलके वो अगर दिल्ली जाते हैं सेंट्रल गवर्नमेंट में फाइनेंस मिनिस्ट्री वहां पे संभालने के लिए, तो यहाँ पे एक बहुत बड़ा संघर्ष एकनाथ शिंदे जी के पार्टी का और भाजपा के पार्टी का वहां पे हो सकता है। लेकिन एकनाथ शिंदे जी को सेंट्रल जो नेता है भाजपा के, उनका छुपा वहां पे पाटिंबा वहां पे दिख रहा है। इसलिए आगे जाके देखते हैं, एक तो यहाँ का नेता ऊपर जाता है कि अगर जाता है तो यहाँ का जो संघर्ष होगा वो देखने लायक होगा। वो संघर्ष भाजपा और एकनाथ शिंदे जी के पक्ष में हम सबको दिखाई देगा। इसमें जो हादसा हुआ है नहीं, देखो हम वहाँ पे गए थे, वहाँ पे लोगों से हमने बात की। हमने सरकार को एक तो विनती की है कि आप जिस तरीके से जो महानगर पालिका 10 लाख रुपए की मदद अलग अलग लेवल पे, अलग अलग एरिया में जो एक्सीडेंट हुए उनके परिवार को दे रही है, वैसे ही वहाँ पे भी जो लोगों की मौत हुई है उनको हर एक व्यक्ति को 10 लाख रुपए महानगर पालिका के माध्यम से मिलना चाहिए। और राज्य सरकार के मदद से 4-5 लाख जो मदद दी जाती है वो मदद
भी वहाँ पे मिलनी चाहिए, ये तो हमारी मांग है। लेकिन अगर वहाँ पे देखा जाए तो वो जो बिल्डिंग थी, उसके पास वाली जो बिल्डिंग थी वो झुकी थी या वो गिरेगी, ये लोगों को मालूम था, इसलिए वहाँ उस बिल्डिंग में कोई नहीं था। और ये जो बिल्डिंग 3 साल पहले वहाँ पे बनाई थी, अभी हमारा कहना है कि अगर वहाँ पे अधिक